सभापती महोदय, पाटस कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील पेन्ना सिमेंट कंपनीतून उत्सर्जित होणाऱ्या सिमेंट धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसन, डोळे व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आपल्या शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत का? सदर कंपनीच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मागील 3 वर्षात किती वेळा तपासणी केली असून त्यात कोणत्या त्रुटी आढळल्या? कंपनीकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत आहे काय? नसल्यास त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे? सिमेंटच्या धुळीमुळे परिसरातील शेती पिकाचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे व पशुधनावर परिणाम झाल्याबाबत शासनाने कोणते संरक्षण केले आहे? कंपनीमध्ये होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्याची झालेली दुरावस्था व वाढलेले अपघात याबाबत आपल्याकडून कोणती चौकशी करण्यात आली आहे का किंवा कंपनीला काही नोटीस बजावली आहे का? कंपनीकडून पर्यावरण संरक्षणाच्या अटीचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा शासनाचा विचार आहे का? सिमेंट कंपनीमुळे धूळ नियंत्रणासाठी आधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे व रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करणे, बंदिस्त वाहतूक व्यवस्था करणे व हरितपट्टा विकसित करणे याबाबत आपले धोरण काय आहे? आणि दुसरं महत्त्वाचं, प्रदूषण मंडळ व पर्यावरण व वातावरण बदल आपल्याकडं पर्यावरण खातं आहे, पण प्रदूषण मंडळाकडे वारंवार शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर सुद्धा तिची दखल घेतली जात नाही. आणि आपण जे इथं आदेश देता, जसं 7 महिन्याला टायर कंपनीच्या बाबतीत आपण आदेश दिला आणि प्रदूषण मंडळानं तो धुडकवला. मग नेमका प्रदूषण मंडळ आणि पर्यावरण खातं हे काही अलग आहे का? याबद्दल सुद्धा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे. मंत्री महोदय, माझ्या कितीही माझा आयक्यू चांगला असला तरी एवढे प्रश्न लक्षात राहायचा प्रयत्न करते मी. शेवटचा प्रश्न असा आहे, मी मोठी, कारण मी या अत्यंत पवित्र सभागृहात आहे. माझ्या मंत्रालयाच्या अंडर प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करतं आणि जर त्यांच्या विषयी आपल्या मनात असमाधान असेल तर त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून योग्य निर्णय घेण्याचे सन्माननीय मुख्यमंत्री पर्यंत विषय नेण्याचे अधिकार प्रत्येकाला आहेत. परंतु आता यांचा स्पेसिफिक विषय जो आहे तो स्पेसिफिक विषय आहे या 2 कंपन्यांच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सिमेंट प्लांट आणि तसेच त्यांच्यामध्ये पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज ह्याच्या संदर्भात आहे. याच्यामध्ये वेळोवेळी तक्रार दाखल झाल्यानंतर आणि आमच्या रुटीन इन्स्पेक्शनप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाने इन्स्पेक्शन केलेले आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आढळल्या. त्याच्यामध्ये रेल्वे सायडिंग परिसरात पॉन्ड डॅश साचलेली आढळली, उडणाऱ्या धुळीवर नियंत्रणासाठी फॉगर प्रणाली उपलब्ध नव्हती हे आढळले, फ्लाय ॲश शेडच्या बाहेर साचलेली जी धूळ आहे त्याच्यामुळे सर्वत्र धुळीचं वातावरण झालेलं, कच्च्या मालाची साठवण आणि ती परिस्थिती स्वच्छतेची नव्हती, पॉन्ड डॅश शेडच्या बाहेरही त्याच्याच पद्धतीची परिस्थिती आढळली आणि त्यामुळे रस्त्यावर धुळीचा प्रचंड मोठा स्तर तयार झाला होता आणि वाहनांच्या हालचालीमुळे धूळ उपलब्ध होत होती. यामध्ये आमचं PM10 आणि PM 2.5 हे जे आम्ही चेक करतो त्याचंही प्रमाण बाहेर ते आढळून आलेलं आहे. त्याबद्दल त्यांना बँक गॅरंटी जप्त करून नोटीस देण्यात आलेली आहे. दोनही कंपनीच्या बाबतीमध्ये तपासणी करून जे प्रमाण जास्त आढळलं त्याच्यामध्ये त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. आम्ही या मागील प्रकल्पामध्ये किमान 7 वेळा तरी इन्स्पेक्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि आता आपला जो प्रश्न आहे तो प्रश्नामध्ये आपण एक प्रश्न विचारला की शेतीचं काय किंवा तिथल्या पशुसंवर्धनाची हानी होती त्याचं काय. मी मगाशीच त्याचं उत्तर दुसऱ्याही प्रश्नात दिलं की तिथल्या लोकल बॉडीजनी काही गोष्टीचे निर्णय घ्यायचे, प्रदूषण होऊ नये यासाठी त्याच्यावर वेळोवेळी नोटीस देऊन त्यांच्या ज्या यंत्रणा त्यांनी आम्हाला पर्यावरणाची परवानगी घेताना सांगितलेल्या आहेत त्या यंत्रणा तिथे शाबूत आहेत का, चालू आहेत का आणि त्याचा प्रदूषणावर चांगला परिणाम होतो आहे का हे आमचं बघणं काम आहे. आणि मागच्याही वेळी त्यांनी उल्लेख केला त्या टायरची जी कंपनी होती मी बंद केलेली होती, पण कायद्याने, कारण हे पर्यावरण खातं केंद्र शासनाच्याही कायद्याप्रमाणे चालतं, आपल्या MPCB आणि CPCBच्याच हिशोबाने चालतं. यावेळी एखाद्याला आपण जर नोटीस देऊन बंद केला आणि त्यांनी अर्ज केला आणि कंप्लायन्स केले तर त्यांना आपल्याला परत चालू करण्याचाही कायद्याने तसं करता येणं शक्य आहे. पण सन्माननीय आमदारांच्या आणि त्यांनी आणलेल्या डेलिगेशनच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही कंपनी बंद केली होती. अशी तक्रार कुठे असेल आणि आपल्याला वाटलं की MPCB किंवा खालचे अधिकारी त्याची दखल घेत नसेल तर त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करू, पण ती तक्रार योग्य असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.